दौंड भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दौंड शहरामध्ये सम्राट अशोकांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी दौंड तालुका अध्यक्ष कोकाटे व दौंड शहर अध्यक्ष श्रीकांत साळवे यांच्या वतीने हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जय भीम, नमो बुद्धाय। महाकारुण्य गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। संस्थेचे द्वितीयाध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांना वंदन। संस्थेचे राष्ट्रीय संरक्षका महाउपासिका मीराताई आंबेडकरांना वंदन। संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमरावसाहेब आंबेडकरांना वंदन। या ठिकाणी आपण भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकापाशी आम्ही आज सम्राट अशोक महाराज, सम्राट अशोक बिंदुसार मौर्य यांचा आम्ही 2330वा आम्ही जयंती साजरी करत आहोत। ह्या जगामध्ये ज्या आशिया खंडामध्ये 52 लाख किलोमीटर वर्ग क्षेत्रफळ असलेले आशिया खंडातील द्वितीय महाराज सम्राट अशोक यांनी जे एक सत्ता एक खादी राज्य त्यांनी संपादन केली होती आणि त्यावेळेस सर्व जनता सुखी होती। समता, बंधुता, न्याय या दृष्टीने त्यांनी जगामध्ये संदेश दिला होता। तो संदेश आज सम्राट अशोकाने जे भारतामध्ये लेण्या 84,000 लेण्या जे स्तूप चैत्य त्यांनी जे विहार स्थापन केलेले आहेत त्याच्यामुळे आज आम्हाला धंबाचा आम्हाला असं झालेला आहे। भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी जो सुचवलेला आहे की यापुढे भारतीय बौद्ध महासभेच्या धार्मिक विधी यामध्ये या गौतम बुद्ध, सम्राट अशोक महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर या तिघांची मूर्ती किंवा फोटो ठेवूनच आपल्याला विधी करायचे आहे। त्यांचे विधी आम्ही भारतामध्ये आम्ही आपलं मान्य केलेलं आहे आणि यापुढे आम्ही त्यांचं अवलोकन करू। दौंडमध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल याचा आम्ही पुनर्जन्म करू याची आम्ही ग्वाही देतो आहे। जय भीम, नमो बुद्धाय। संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई या जगातल्या सर्व महापुरुष महानायकांना वंदन करतो। आज आपल्याला ज्ञात आहे की आज सम्राट अशोक यांची जयंती आहे। या जयंतीच्या निमित्तानं आज आपण पाहतोय की संपूर्ण जगावरती युद्धाचं सावट आहे आणि या युद्धाच्या सावटामुळे या जगातला प्रत्येक माणूस हा एका विशिष्ट परिस्थितीखाली येऊन अडचणीत आलेला आहे। तत्कालीन त्या काळात सम्राट अशोकही संपूर्ण जगत जेता होता, परंतु युद्धाच्या मार्गाने काही साध्य होणार नाही हे लक्षात आल्यानंतर बुद्धाच्या मार्गाने जाऊन संपूर्ण जगाला शांतीचा आणि मानवतेचा संदेश ज्या महामानवानं दिला अशा सम्राट अशोकाची जयंती आज संपूर्ण देशामध्ये नव्हे तर जगामध्ये संपन्न होत आहे। आणि याचाच एक भाग म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं दौंड शहर व दौंड तालुक्याच्या वतीनं आज आम्ही दौंड शहरामध्ये मोठ्या उत्साहाने आणि आनंदानं सम्राट अशोकाची जयंती या ठिकाणी संपन्न केलेली आहे। आणि हे करत असताना सम्राट अशोकाचा वारसा की जो जगाला मानवतेचा संदेश देत आहे, हा मानवतेचा संदेश आम्ही पुढे घेऊन जाण्याचा संकल्प आजच्या या शुभदिनी भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर आणि तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आपणा सर्व नागरिकांना भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं या ठिकाणी सम्राट अशोक जयंतीच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा।